हळूवार ती त्याच्या छातीवर हात फिरवू लागली. तसे त्याने डोळे मिटले आणि शहारला तो तिच्या नरम हाताच्या स्पर्शाने. पण त्यामुळे त्याने ज्या टायने तिला स्वतःशी बांधून ठेवलं होतं ते हात आपोआपच लूज पडले. तशी ती हसली आणि तीच संधी साधून वाकून बाहेर पडली आणि डोअरच्या दिशेने पळाली. पण जसं त्याच्या लक्षात आलं तो ओरडला, "हे जानू, दिस इज नॉट फेअर यार." तो स्वतःला सावरून चेहरा बारीक करून बोलला, "एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, माय डिअर हजबंड." ती त्याला ठेंगा दाखवत बोलली आणि तिथून पळून गेली. आता पुढे, "जानू, आता तू बघच, मी काहीच करणार नाही. तू स्वतः माझ्या मिठीत येशील." तो स्वतःशीच मिश्किल हसत बोलला आणि फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. जानू खाली पळून आली आणि ती किचनमध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावर अजूनही हसू होतं. तिला आत्ता थोड्या वेळापूर्वी जे घडलं होतं ते आठवून तिचे गाल लाल झालेले आणि अमितला असं चिडलेलं पाहून तिला हसायला पण येत होतं. मग तिने त्याच्यासाठी कॉफी बनवली. थोडा वेळ ती तिथेच त्याची वाट पाहत बसली, पण तो आलाच नाही. शेवटी ती उठली आणि कॉफी घेऊन वर बेडरूममध्ये गेली. पण तिला तो बेडरूममध्ये कुठे दिसलाच नाही. तिने आवाज दिला, "मीत?" पण नो रिस्पॉन्स. मग तिने बाल्कनीमध्ये जाऊन पाहिलं तर अमित सोफ्यावर बसून होता आणि त्याच्या मांडीवर त्याचा लॅपटॉप होता. म्हणजे आत्ताच ऑफिसमधून आला होता तो आणि पुन्हा काम करत बसला होता. "ओ गॉड," ती मनातच बोलली आणि त्याच्या बाजूला जाऊन बसली. तिने त्या कॉफीचा एक घोट घेतला आणि मग त्याच्यासमोर तो कॉफीचा मग धरला. "मीत, कॉफी?" ती बोलली, पण तो काम करण्यात बिझी होता. म्हणजे असं तिला दाखवत होता. "मला नकोय, बस एवढंच बोलला तो. "अरे, का नकोय? घ्या ना, मी एवढी प्रेमाने कॉफी बनवून आणली तुमच्यासाठी आणि तुम्ही नाही म्हणत आहात. नॉट फेअर हां." ती तोंड फुगवून बोलली. "जानू, प्लीज जा इथून, मला काम करायचंय," तो बोलला. त्याच्यावर काहीच फरक पडला नव्हता तिच्या बोलण्याचा. तिला कळायला वेळ लागला नाही की साहेब रागावलेत. "मीत, तुम्ही रागावलायत का माझ्यावर?" तिने विचारलं. "नाही," तो फक्त एवढंच बोलला. म्हणजे नक्कीच साहेबांचा फुगा फुगलाय. कळलं तिला. "ओके, आय एम सॉरी," ती म्हणाली. "व्हॉट? व्हॉट डिड यू से?" त्याने पुन्हा तिला विचारलं. "आय सेड आय एम सॉरी," ती तोंड पाडत बोलली. "फॉर व्हॉट? कशासाठी सॉरी म्हणते विचारत होता तो. "फॉर व्हॉट आय डीड टू यू ए व्हाईल एगो." थोड्या वेळापूर्वी जे ती त्याच्यासोबत वागली होती त्याच्यासाठी सॉरी म्हणत होती ती. "व्हॉट डीड यू डू?" काय केलं होतंस तू? तो उलट तिलाच विचारत होता. "मीत, तुम्हाला माहीत आहे मी काय केलं ते," ती खाली मान घालून बोलली. कारण तिने त्याच्या भावना जागृत केलेल्या काही वेळाआधी आणि पळून गेली होती ती तिथून. म्हणून तेच पुन्हा सांगायला लाज वाटत होती तिला. "ओके, तुला असं वाटतंय का की मी सहजासहजी तुला माफ करेल?" त्याने विचारलं. "म्हणजे?" तिने आश्चर्यचकित होऊन विचारलं. "म्हणजे हेच की तुला त्यासाठी पनिशमेंट मिळेल," तो बोलला. "ओके, चालेल मला. काय पनिशमेंट द्याल?" तिने विचारलं. तिला माहीत होत्या त्याच्या पनिशमेंट. "ते मी तुला आज रात्री सांगेन," तो बोलला. तसा तिने एक आवंढा गिळला. "चालेल?" त्याने पुन्हा विचारलं. "हो, चालेल. तुम्ही आधी ही कॉफी प्या." ती बोलली तसा तो ओठांच्या कोपऱ्यात हसला आणि कॉफी पिऊ लागला. "तुम्ही ना खूप दुष्ट आहात. तुम्हाला माहीत आहे मी नाही राहू शकत ना तुमच्याशी बोलल्याशिवाय, म्हणून तुम्ही हे असं मला ब्लॅकमेल करतात." ती चिडून बोलली. "जान, तुला हवं ते समज, पण आज रात्री पनिशमेंट भोगायला तयार राहा." तो मिश्किलपणे हसत बोलला. तशी ती अजूनच चिडली आणि पाय आपटतच बाहेर निघून गेली. तो मात्र तिला तसं पाहून गालातच हसला. रात्री डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते. जानू हळूहळू अमितकडे पाहत होती, पण त्याचं लक्ष मात्र जेवणावर होतं. आता ही गोष्ट वेगळी होती की तिची त्याच्यावर असणारी नजर तो फील करू शकत होता आणि मनातल्या मनात हॅपी होत होता. तिला असं छळणं त्याला जास्तच आवडत होतं. कारण त्यानंतर तिच्या नाकावर जो चुटुकला राग यायचा ना, तेव्हा ती खूपच क्यूट दिसायची.
जानू, अमितला पोळी वाढ ना, संपलंय बघ त्याच्या प्लेटमधलं, मॉम बोलल्या. तशी जानू भानावर आली आणि बोलली, हो मॉम, वाढते. पण अमित लगेचच बोलला, नकोय मला, झालंय माझं. तो मुद्दामच बोलला. तसा अजूनच तिचा तिळपापड झाला. बायकोने रुसायला हवं तर इथे हेच किती वेळ माझ्यावर रुसून बसतात आणि मी त्यांचा राग काढायचा. तिने नाक मुरडलं आणि डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहू लागली. पण त्याने सपशेल इग्नोर केलं तिला. तशी ती अजूनच चिडली आणि तो मात्र फुल एन्जॉय करत होता तिची ती चिडचिड. आता सगळ्यांची जेवणं झाली होती. तसा अमित पटकनच त्याच्या बेडरूममध्ये गेला. जानू मात्र मॉम डॅडसोबत गप्पा मारत खालीच बसली होती. आता बराच वेळ झाला होता. मॉम डॅड जानूला बोलले, जा जानू, तू पण जाऊन झोप, आता बराच उशीर झालाय. पण जानू बोलली, थोडा वेळ अजून बसूया ना मॉम, कारण जानूला इतक्यात वर जायचं नव्हतं. अमित तिला पनिशमेंट देणार होता ना. तिला आठवले त्याचे शब्द, रात्री पनिशमेंट भोगायला तयार राहा. आणि तिने एक औंढा गिळला. तिला भीती वाटत होती असं नाही, पण एक क्युरिओसिटी होती की तो आता मला काय पनिशमेंट देईल. कारण आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा त्याने तिला पनिशमेंट दिली होती त्या सगळ्या खूप स्वीटवाल्या पनिशमेंट होत्या. म्हणून एक हुरहुर दाटून आली होती तिच्या मनात. नाही जानू, खूप उशीर झालाय बाळा, आम्ही जातो झोपायला, तू पण जाऊन झोप. अमितला पण सकाळी लवकर उठायचं असेल ना. गुड नाईट, मॉम बोलल्या. तसं जानूने पण ओके बोलून त्या दोघांना गुड नाईट विश केलं. मग मॉम डॅड त्यांच्या रूममध्ये निघून गेले. जानू अजूनही हाताची चुळबुळ करत तिथेच बसली होती. थोडा वेळ मोबाईल पण चाळून झाला होता तिचा. तिने घड्याळात पाहिलं तर आता 11 वाजले होते. आता मात्र ती उठली आणि त्यांच्या बेडरूमच्या दिशेने गेली. तिने विचार केला की तो झोपला असेल. ती आता त्यांच्या बेडरूममध्ये शिरली, पण तिला तो बेडवर दिसला नाही. तिने बाथरूममध्ये चेक केलं, तिथेही नव्हता तो. कुठे गेले हे, ती विचार करू लागली. शेवटी बाल्कनीमधला लाईट सुरू दिसला तिला. तशी ती तिथे गेली तर तो सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काम करत होता. ती त्याच्या जवळ गेली. अहो, झोपणार नाहीत का, तिने कचरतच विचारलं. कारण तो आता तिला पनिशमेंट देईल हे माहीत होतं तिला. पण तरी त्याची झोप महत्त्वाची होती तिच्या लेखी. त्याने आराम करावा असं वाटत होतं तिला, म्हणून तिने त्याला विचारलं होतं. नाही जानू, मी काम करतोय, तू जाऊन झोप, मला उशीर होईल, तो बोलला. पण त्याच्या ह्या वाक्यानंतर ती त्याच्याकडे पाहतच राहिली. कारण तो एकदम सिन्सिअरली काम करत होता आणि पनिशमेंटचं पूर्णपणे विसरून गेला होता. तिला खरं तर बरं वाटायला पाहिजे होतं, पण होत उलटंच होतं. ती नाराज झाली होती. कदाचित ती पण त्यासाठीच आतुर झाली होती की तो तिला काय पनिशमेंट देईल. कदाचित तिला पण त्याने दिलेली पनिशमेंट आवडत होती. मुळात तोच तिला इतका जास्त आवडत होता की त्याने दिलेली कोणतीही पनिशमेंट ती हसत हसत झेलणार होती. अहो, उद्या ऑफिसमध्ये काम करा ना, आता झोपून घ्या, नाहीतर झोप पूर्ण होणार नाही तुमची, तिने काळजीने विचारलं. आणि दुसरं म्हणजे तिला तिच्यासोबत झोपायला तो हवा होता. त्याच्या मिठीशिवाय आम्हाला झोप नव्हती येत ना आता. नो जानू, खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून बसलोय, तू झोप, मी माझं झाल्यावर येतो, तो बोलला. मग मात्र ती नाईलाजाने आत जाऊन बेडवर आडवी झाली. तिला माहीत होतं बाजूला तो नसताना तिला झोप येणार नव्हती, पण तरी ती झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि काही वेळात तिला झोप लागली. इथे अमित मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचं काम करत बसला होता. त्याने मिस्टर सूरज सिंघानियाचा प्रोजेक्टबद्दलचा जो मेल आला होता तो वाचला होता. म्हणून आधी जरी त्याने त्या प्रोजेक्टबद्दल विचार केला नसला तरी आत्ता मात्र त्या प्रोजेक्टबद्दल क्युरिओसिटी वाढली होती त्याची. आता तोच प्रोजेक्ट स्टडी करत होता तो आणि प्रोजेक्टमधला त्याचा इंटरेस्ट पण वाढला होता. सगळे लूप होल्स चेक करत होता तो, जेणेकरून पुढे जाऊन त्याच्या कंपनीला काही फटका बसू नये. अशा कितीतरी प्रोजेक्टवर त्याने ह्याआधीही काम केलं होतं आणि अशाच कितीतरी रिस्क त्याने आधीही घेतल्या होत्याच. पण आता त्याच्यासमोर एक खूप मोठी कंपनी उभी होती आणि त्यामुळे त्याला इन्व्हेस्टमेंट पण तेवढीच करावी लागणार होती, खूपच जास्त. पण जर हा प्रोजेक्ट सक्सेस झाला तर त्यात खूप जास्त प्रॉफिट त्याला होणार होतं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कंपनीचं नाव वर्ल्ड टॉप 5 कंपनींमध्ये जोडलं जाणार होतं.
त्यातल्या त्यात सिंगानियाचे ओनर मिस्टर सूरज सिंगानियाने पर्सनल ईमेल पाठवून अप्रोच केलं होतं त्याला. तशी त्याची कंपनी पण भारतातील बेस्ट कंपनीजमध्येच येत होती. पण सिंगानियाज हे स्वतः एक ब्रँड होतं, म्हणून त्यांनी पर्सनली त्याला अप्रोच करावं ह्याचं त्याला थोडं आश्चर्यही वाटलं होतं. आता त्याने घड्याळात पाहिलं तर रात्रीचा 1 वाजला होता. त्याने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि बाल्कनीचा लाईट ऑफ करून हळूच दार बंद केलं त्याने. आता तो रूममध्ये आला. त्याने पाहिलं तर जानू शांत झोपली होती. तिच्या कुशीत तिने त्याची उशी घेतली होती. ते पाहून त्याला हसूच आलं. तो मग जाऊन फ्रेश झाला आणि तिच्या बाजूला आडवा झाला. त्याने हळूच तिच्या कुशीतून ती उशी बाजूला काढली आणि स्वतः तिच्या कुशीत शिरून झोपी गेला. सकाळी अमित लवकरच उठला. जानू अजूनही झोपलेलीच होती. तो हळूच तिच्यापासून दूर झाला आणि त्याने पुन्हा ती उशी तिच्या कुशीत ठेवून दिली. तिच्या ओठांवर हलकेच ओठ टेकवले आणि हसला तो. मग तिथून जिममध्ये निघून गेला. इथे जानू मात्र गाढ झोपेत होती. पण तिने पाहिलं की मीत बाजूला नव्हताच आणि तिच्या कुशीत तीच उशी होती जी रात्री तिने घेतलेली होती. तसा तिचा चेहरा बारीक झाला. म्हणजे मी ह्यांच्या मिठीत नव्हते का? ते पण स्वप्न होतं का? आणि हे कुठे गेले? उशीर झाला का मला? ओ शिट. ती पुन्हा अपसेट झाली. तोच तिला शॉवरचा आवाज आला. त्यावरून तिला कळलं की तो बाथरूममध्ये आहे. ती पण उठून मग बेडवर बसून राहिली. थोड्याच वेळात तो बाथरूममधून बाहेर आला. शर्टलेस होता तो. त्याचे केस पुसत आला आणि आरशात पाहू लागला. तिच्याकडे त्याने पाहिलं देखील नाही. म्हणजे असं तिला भासवलं. नाहीतर त्याचे डोळे नेहमी तत्पर असतात फक्त तिला पाहण्यासाठी. नेहमी त्याला ती त्याच्या डोळ्यासमोर असावी असंच वाटत होतं. अगदी नेहमीच. पण तिला लक्षात आलं की तो इग्नोर करतोय आपल्याला. तशी ती उठली आणि पटकन जाऊन तिने त्याला मागून मिठी मारली. तसा तो किंचित हसला. गुड मॉर्निंग मीत. ती त्याच्या पाठीवर ओठ टेकवून बोलली. तसा तो शहारला. पण लगेच त्याने स्वतःला सावरलं आणि तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवरून काढून तिला बाजूला केलं आणि बोलला, व्हेरी गुड मॉर्निंग जानू. पण तो तिच्याकडे पाहत नव्हता. ऑफिससाठी रेडी होत होता. तिला वाईट वाटलं. काय झालं मीत? तुम्ही माझ्याकडे बघत का नाही येत? तिने विचारलं. अगं कुठे काय झालं? बघतो की तुझ्याकडे. मला आज ऑफिसला लवकर जायचं आहे. खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून थोडी घाई करतो. इतकंच, तो बोलला. नक्की? तिने पुन्हा विचारलं. हो जानू, तो त्याची टाय बांधत बोलला. द्या मी बांधून देते, ती बोलली. तसं त्याने तिच्या हातात टाय दिली. आता ती त्याच्या गळ्यात टाय बांधत होती. पण एकसारखी त्याच्याकडे पाहत होती आणि नेहमी तिच्या चेहऱ्याकडे बघणारा तो मात्र आज मोबाईलमध्ये पाहत होता. तिला वियर्ड वाटलं. कारण ती समोर असताना तो असं दुसरीकडे कुठे पाहणं शक्यच नव्हतं. इतक्यात त्याचा फोन वाजला. तिचा टाय बांधून झालेला. त्याने फोन रिसीव केला. हे हॅलो रोझी, व्हेरी गुड मॉर्निंग. येस आय रिमेंबर. आय एम ऑन माय वे. फोनवर बोलत बोलतच हात हलवूनच जानूला बाय करून तो निघून गेला सुद्धा. जानू मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. ती मनातच, ह्यांनी असंच कोरडं बाय केलं. म्हणजे कपाळावर किस नाही केला आज. आणि ही रोझी कोण आहे? तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.